नमस्कार, माझं नाव विद्यार्थी सुद्धा मी उदयवडा गावचा रहिवासी आहे. आम्हाला स्वामींनी इथं ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे पाणी लागलं आहे. त्याने 240 फुटाला पहिला पाणी लागेल, नंतर 480ला दुसरा लागेल असं सांगितलं होतं. त्याचप्रमाणे पाणी लागलं आणि पाणी चांगल्या पद्धतीने लागलेलं आहे. 2 ते 4 इंच पाणी लागलेलं आहे. त्यांना भूगर्भशास्त्राचं चांगला ज्ञान आहे. आणि जे पाण्याचं स्तर सांगितले, मातीचे स्तर सांगितले त्याप्रमाणे आम्हाला स्तर दिसून आले बोरिंग करताना. त्याबद्दल स्वामींचे धन्यवाद. या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील उजळवाडीचा भाग आहे. याच्या लागूनच एक बोर आहे इथं, तर ते उन्हाळ्यात पाणी नसते त्या बोरला. इथं त्याच्या पलीकडे आहे त्यांना दिवसाला 1000 लिटर गटागटी पाणी मिळते. तर या ठिकाणी काय त्या भागातला जमिनीचा भूस्तराचा अभ्यास असणं, त्याप्रमाणे खूप सांगितल्याप्रमाणे पाणी लागणं तेवढंच महत्त्वाचं असतं. कसं असतं बाकीचं नारळ लिंबू तांब्यासदार असं काहीतरी वस्तू आणल्या, वस्तू किती फुटाला पाणी लागणार किती इंच लागणार सांगू शकत नाही, कारण ते वस्तू बोलत नसतात. असे आणून ती पाणी दाखवल्या मग त्यांना आता पलीकडे इमारतवाल्याला फक्त 1000 लिटर पाणी मिळते. मग लागून पलीकडे इमारत दिसते इथं 1000 लिटर बोर. इथं बोर फेल गेले म्हणजे उन्हाळ्यात पाणी नसते. आता पाऊस आहे म्हणून पावसाळ्याचं पाणी. तर ज्या फुटाला सांगितलं त्या फुटाला पाणी लागणं, त्यानंतर फोन उचलून मार्गदर्शन करणं आणि तसं त्या जमिनीतलं जसं सांगितलं फूट, जसं सांगितलं पाणी तसं ते लागलं. आणि म्हणजे आता एक आम्हाला बी समाधान असतं, ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणेच ते घडलं. आणि आता यांचा कायमचा प्रश्न सुटला आहे. खाली बरोबर खाली तळात 1-2 फुटच फुटलं आहे आणि त्यात अति प्रचंड पाणी लागले. बोर गाडीच बंद झाली ती. आता त्यात खाली पार जाईना बोरवाल्याची, नाही तर ते पाणी एवढं मोठं पाणी की ते 5 ते 6 इंची पाणी तुम्हाला वाहत्याला दिसलं असतं. एक पार फक्त खाली गेली असते, पण ते पार टच झाल्यावर पाणीच 10-12 आलं कटरला, बोर गाडीच बंद पडली. तर हे पाणी इथं एकदम मोठं लागलं आहे.